मित्रांनो, तुम्ही चॅनलवर एक मुलाखत बघितलीच असेल, जी की दूध व्यवसायाची होती. आणि त्यांनाच आपण एक महत्वाचा प्रश्न, म्हणजे दूध व्यवसायातील जो एक महत्वाचा प्रश्न असतो म्हणजे चाऱ्याचं नियोजन. गायींना चाऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि दिवसभरात त्यांना चारा किती वेळा टाकला पाहिजे, हे संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा की चाऱ्याचं नियोजन सगळ्यात दूध व्यवसायात महत्वाचं असतं. कसं केलं पाहिजे चाऱ्याचं नियोजन? चाऱ्याचं नियोजन 10 गायी जर असतील स्वतःकडं बर. तर स्वतःची अर्धा एकर मका असणं गरजेचा विषय आहे. हम्म. 15-20 गुंठ इतर चारा असणं गरजेचा विषय आहे. हम्म. इतर चारा म्हणजे काय, बाबा त्याला पुरवठा म्हणून मेगा स्वीट असणं किंवा हत्ती घास असणं हे गरजेचा विषय आहे. कारण आपल्या भागात ते पूर्णपणे मेकेवर काम केलं जात नाही, चारा कमी पडतो, त्यासाठी ते आवश्यक गरजेचा विषय आहे. त्यामध्ये पोषक चारा म्हणायचा तर कोणता पोषक चारा असतो? पोषक चारा म्हणलं तर आपल्याला मक्काच आणि मेगा स्वीट वगैरे असंच. किती जागेत नियोजन करावं तरी? म्हणजे सरासरी जर 5 गायी असतील तर 5 गायींचं नियोजन किती जागेत असावं? 5 गायीला सरासरी जर वार्षिक चारा म्हटलं तर एका गायीला 5 गुंठ लागतो. बर. वार्षिक कंटिन्यू जर तुम्हाला वर्ष पाहिजे असेल तर एका गायीला 5 गुंठ, म्हणजे सरासरी 25 गुंठ 5 गायींना चाऱ्याचं नियोजन पाहिजे. आणि जर शेत जमीन जर एखाद्याला नसेल, मग त्यांना विकतच्या चारावर कसं नियोजन करावं असं तुम्हाला वाटतंय? त्याने विकतच्या चारा घ्यायचा असेल तर आपल्याकडं घाटमाता साईडला आपल्याकडे मका विकत मिळते, तिथून मका विकत घेऊन मुरघास बनवून ठेवून करू शकतो. म्हणजे संपूर्ण प्रॉपर नियोजन त्याचं केलं पाहिजे. नियोजन चांगलं पाहिजे, म्हणजे दूध व्यवसाय करताना नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे. चाऱ्याचं नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे. दूध व्यवसाय करत असताना वला चारा आणि वाळका चारा हे सगळ्यात महत्वाचं नियोजन आहे. जर सुका चारा असेल तर तुमच्या जनावरांची तब्येत चांगली राहणं, पाणी वेळेत पिणं, दुधाची फॅट वाढणं, एसएनएफ वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर राहतात. त्याची पाचकता वाढते. ज्यावेळेला तुम्ही हिरवा चारा त्याला घालत असता खायला तर त्याची पाचकता कमी होते आणि सुक्या चाऱ्याने पाचकता वाढते. मग ते संतुलन कशा प्रकारे ठेवावं? जर समजा 10 दिवसात सरासरी एका टायमिंगला 15 किलो चारा घातला पाहिजे असं एक नियोजन आहे. त्या गायीच्या वजनानुसार, पण कमीत कमी 15 किलो पाहिजे. तर हा चारा घालत असताना 10 किलो वाला असेल तर 5 किलो वाळका चारा आपल्याला घातलाच पाहिजे, तरच तिचं ते पोटातलं संतुलन व्यवस्थित चालत असतं. एक चूक जी दूध व्यवसायात आपण होताना बघतो की सतत चारा टाकणे, त्याबद्दल तुमचं मत काय? किती वेळा गायींना चारा टाकला पाहिजे आपण? सतत चारा टाकल्यामुळं तुमच्या गायीची दुधाची क्वालिटी कमी होते, ती दूध कमी देते आणि फॅट एसएनएफ बसणं न बसणं हे त्याचं कारण आहे. गायी जेवढा वेळ रवंत करेल तेवढा तुमचा फायदा असतो आणि जेवढा वेळ रवंत करणार तेवढं दूध तुमचं वाढत असतं. जेवढा वेळ रवंत करणार तेवढं तुमचं फॅट एसिड मध्ये फरक पडत असतो. त्यासाठी माझ्या गोठीतील नियोजन सकाळी सरासरी 6:30 ते 8 पर्यंत आम्ही खायला घालतो तिला. त्याच्यानंतर 4:30 पर्यंत आम्ही त्या गोठ्यात काही सुद्धा करायला जात नाही. त्यांना पाणी वगैरे सगळं जागच्या जागेवर असतं. फक्त काय असतं की तुम्ही जेव्हा सारखा चारा टाकता त्यावेळेला त्याला रवत करायचा चान्स मिळत नाही. रवत करायचा चान्स मिळाला नाही की त्याचा दुधावर परिणाम होतो. दुधावर होतो पुन्हा त्या फॅट एसिड पण होतो आणि तो परिणाम आपल्या आर्थिकवर होतो. त्यासाठी जनावरांना सरासरी सकाळी 8 पर्यंत, संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 8 पर्यंत हायाच टायमिंग मध्ये खायला घातलं पाहिजे. मध्ये किती पिरियड ठेवला पाहिजे? मध्ये सरासरी 8-9 तासाचा तरी पिरियड पाहिजे. 8-9 तासाचा पिरियड पाहिजे. तर दादांनी कसं नियोजन केलं पाहिजे चाऱ्याचं याची माहिती सांगितली आपल्याला. दादा खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. दादा खूप खूप धन्यवाद.